आज मी तुमच्यासाठी असा एक स्पेशल मसाला घेऊन आले आहे, जो कुठल्याही भाजीत, कुठल्याही रश्श्यात, कुठल्याही बिर्याणीमध्ये चालणारा एकच तो मसाला आज आपण पाहूया राधिकास किचनमध्ये. नमस्कार सर्वांना, राधिकास किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. तसेच जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आता आपण इथे मसाले भाजून घेऊया. तर त्याच्यासाठी सर्वात पहिल्यांदा मी जिरे घेत आहे. एकदम गॅसची लो फ्लेम ठेवायची आहे आणि लो फ्लेम वरती आपल्याला फक्त जिरे 2 मिनिटं भाजून घ्यायचे आहे. कंटिन्यू हलवत राहायचं आहे. जिरा जर थोडा जरी जास्त भाजला गेला तर त्याची टेस्ट एकदम कडवट येते. कंटिन्यू हलवत राहायचं. 1 ते 1.5 मिनिटांमध्ये जिऱ्याचा खमंग वास येतो. पहा, इथे आता आपली जिरे भाजून झाले आहे. आता आपण काढून घेणार आहे. आता आपण इथे धने भाजून घेणार आहे. इथेही तीच सेम प्रोसेस. गॅस एकदम लोला ठेवायचा आणि कंटिन्यू मसाले भाजत राहायचं. मसाला जर आपल्याकडून जास्त जळला गेला तर इतर मसाल्यांची त्याच्यातली टेस्ट कमी होऊ शकते, वास ही कमी येणार. आपला जो सुगंध दरवळत असतो, हा मसाला आरामात 1.5 महिना टिकतो. पण त्याच्यापेक्षा जर जास्त पुढे तुम्ही नेला तर त्याच्यातला जो सुगंध असतो तो पूर्णपणे कमी येतो. म्हणून शक्यतो तुम्हाला जेवढा लागणार आहे 1 महिन्यासाठी तेवढंच तुम्ही ग्रॅम घ्या आणि तेवढाच मसाला वाटा. इथे पहा कसा कलर ही धन्याचा चेंज झाला आहे. इथे मला 2 मिनिटं लागले आहेत लो फ्लेम वरती धने भाजण्यासाठी. आता आपण हेही काढून घ्यायचं आहे. आता इथे आपण चक्री फूल घेणार आहे. चक्री फूल आपल्या मसाल्यामध्ये खूप 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 महत्वाचं आहे. त्याचं कारण असं आहे की आपला नॉनव्हेज रस्सा असो किंवा व्हेज असो, व्हेज बिर्याणी असो की नॉनव्हेज असो, हे चक्री फुलाचा जो सुगंध असतो तो आपल्या पदार्थांमध्ये दरवळत असतो आणि त्याच्यामुळं एक वेगळीच टेस्ट येते रश्शाला, बिर्याणीला आणि एक वेगळा स्मेल येतो, जो आपल्याला हॉटेलमध्ये सेम रेसिपींना येत असतो. जसं की पनीर असो किंवा नॉनव्हेज मध्ये असो. तर सेम तसं हे आपण फॉलो करायचं आहे की चक्री फूल आपल्याला घ्यायचंच आहे कुठलीही. तर आता पहा, इथे 1 मिनिटाहूनही कमी वेळ लागला आहे मला. आता हे आपण काढून घ्यायचं आहे. आता इथे आपण बडीशेप घेणार आहे. ही आपल्याला 1 ते 1.5 मिनिटं लो फ्लेम वरती भाजून घ्यायची आहे. इथे कुठलाही मसाला ऑप्शनल नाही. सगळे मसाले तुम्ही प्रमाण कमी घेतले तरी चालेल, पण सगळे मसाले घ्यायचे इथे. इथे तुम्ही तमालपत्रीही वापरू शकता बारीक करण्यासाठी, पण मी अखंडच ते बिर्याणीमध्ये किंवा रश्श्यांमध्ये अखंडच घालत असते, म्हणून इथे मी दाखवली नाहीये. जर तुम्ही घालणार असाल तर घालू शकता. पहा, इथे कलर चेंज होत आहे. कंटिन्यू हलवत राहायचं. मसाले लो फ्लेम वरती जर भाजले गेले तर मिक्सरला बारीक ही खूप छान होतात. आता इथे मी काढून घेणार आहे.
भाजून झाले आहेत हे. आता इथे आपण वेलची घेणार आहे. वेलची 1 मिनिटाच्या अगोदरच भाजली जाते आणि वेलचीला भाजून घेतल्यानंतर न खूप छान मिक्सरला बारीक होते वेलची. वरची त्याची जी साल आहे ती खूपच अशी क्रिस्पी होते आपण भाजून घेतल्यानंतर न, आणि लगेच मिक्सरला बारीक होते. जास्त कष्ट घ्यावे लागत नाही, म्हणून प्रोसेस नेहमी लक्षात ठेवा. अनेक वेळा वेलचीच्या वरची टर्पल आहेत ती बारीक होत नाहीत. बघा कलर चेंज झाला आहे, सुगंधही सुटला आहे. आता पहा वेलची इथे भाजून झाली आहे. आता काढून घ्यायची. आता इथे आपण लवंग भाजून घेणार आहे. बघा वेलचीचाही लवंगचाही कलर चेंज झाला आहे. आता आपल्याला इथे लवंग ही काढून घ्यायची आहे. आता इथे आपण काळी मिरी घेत आहे. आता पहा इथे मिरही भाजून झाली आहे. आता काढून घ्यायची. आता इथे दालचिनी भाजून घेणार आहे आपण. दालचिनी ही भाजून घेण्यासाठी 1 मिनिट पुरेसा असतो. मसाल्यांमध्ये जास्त बारीक होण्यासाठी थोडी दालचिनी दमवते. दालचिनी खूप वेळ लागतो बारीक करण्यासाठी. इथे आता दालचिनी ही आपली भाजून झाली आहे. आता काढून घेऊया. इथे दगडी फूल घेतला आहे. दगडी फूल ही पटकन भाजलं जातं. बघा दगडी फूल ही भाजली आहे. आता आपण काढून घेऊ. जावित्री, हिलाही 1 मिनिट लागतो भाजण्यासाठी. पहा इथे झाले आहे भाजून. आता हे आपण काढून घेऊया. आता इथे मसाला वेलची ही 1 मिनिट भाजून घ्यायची. इथे
मसाला वेलची ही भाजून झाली आहे. आता तेही काढून घेऊत आपण. इथे आपण सोंठ आणि जायफळ हे भाजून नाही घेणार, याला काही आवश्यकता लागत नाही भाजून घ्यायची. आणि आपण मसाल्यामध्ये इथे अर्ध जायफळ वापरणार आहे.